मुंबई पुणे एक्सप्रेसवे का मिसिंग लिंक प्रोजेक्ट बड़े दावों और प्रचार के साथ शुरू किया गया था, लेकिन चंडाला एग्जिट के पास हुए भूस्खलन ने इसकी सुरक्षा और गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। अगर इस इलाके में भूस्खलन की आशंका पहले से थी तो आवश्यक सुरक्षा उपाय क्यों नहीं किए गए? अगर सरकार का कहना है कि परियोजनाओं की टेस्टिंग अभी जारी थी, तो फिर आम जनता के लिए इसे खोलने का फैसला किस आधार पर लिया गया? उद्घाटन के समय लोगों को ये जानकारी क्यों नहीं दी गई कि ये पूरी तरह राहत की बात यह है कि इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन ये एक बड़ी चेतावनी संकेत है। लेकिन ये एक बड़ा चेतावनी संकेत है। सरकार को इस मामले में पूरी पारदर्शिता के साथ जवाब देना चाहिए। जिम्मेदार अधिकारियों की जवाबदेही तय करनी चाहिए और भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए ठोस कदम उठाने चाहिए। उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय। निर्लज्जपणे सगळं चालू आहे। ह्या गोष्टी कव्हर करणं बंद करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे। बाकी बघू आपण म्हणून काय करतो ते। त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यामुळे ते आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात। तुम्ही कव्हर करताना म्हणून ते आहेत, म्हणून ते पसरतात महाराष्ट्रभर। त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात। तुमची या महाराष्ट्र जनतेची काळजी घेणं हे सगळ्यात आवश्यक आहे। आत्ता नीच प्रकार चालू आहे। आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही पण तुमचं काम करा, एवढीच माझी विनंती आहे। एवढं मी तुम्हाला सांगायला, बाकी मी बघतो। मिसिंग लिंक उसळले ते मिसिंग लिंक बंद पडलंय आणि मुख्यमंत्री साहेब बोलतायत की हे ट्रायल एंड एरर आहे। हे पहिला पावसाचा ट्रायल असतो। एक ब्रिज कोसळला समजा, तर उद्या तुम्ही सांगणार की हे आमचा ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला आमच्या चुका कळल्या आता। आणि एक मिनिट, तुम्ही म्हणजे शिवसेनेला तुम्ही बोलता की भाजप सत्तेत होतं, महानगरपालिकेत होतं, आता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला। तुम्ही त्यांच्यावर नव्हता? 25 वर्ष तुम्ही त्यांच्यावर नव्हता का? जिकडे राजसाहेबांना संधी मिळाली नाशिकमध्ये, एकही करप्शनचा आरोप नाही, रस्त्यावरती खड्डे नाही, नाशिक तुंबलं नाही, लोक मेली नाहीत। आपण ह्या प्रश्नावर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत? नीच प्रकारचं राजकारण चालू आहे, मी एवढंच सांगतो तुम्हाला। थँक्यू सर।